इथे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघले ना लाईव्ह रिझल्ट मी करून दाखवलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ना हे मॅजिक इरेझर ऑर्डर करा आणि तुमच्या घरच्या भिंतींना मस्तपैकी आधी जशी होती ना तसाच लुक द्या. आता हे जोडून दाखवते. याच्यामध्ये इरेझर असते. तर इथे बघा, याच्यामधला मी एक इरेझर काढलेला आहे. तर हे असे हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या मागे ना वॉलवरती खूप जास्त लिहून दिसत असेल कलर पेन्सिलने. तर त्याच्यावरतीच ना मी आज एक तुम्हाला खूप मस्त असं ना प्रोडक्ट घेऊन आलेली आहे. ज्यांच्या घरी छोटे मुलं आहे आणि सध्या त्यांनी नर्सरीमध्ये किंवा KG1 KG2मध्ये असे गेले असेल तर त्यांच्या घरच्या भिंतीनं अशाच पाहायला मिळतात. आणि ते साहजिकच आहे. जो मुलगा किंवा मुलगी असे भिंती रंगवते, लहान असेल तर रंगवणारच आहे. आपण त्यांना कितीही ओरडलं आणि काहीही केलं तरी ते ऐकत नाही. हां, जर आपण जास्त ओरडून त्यांना जर थोडा धाक वगैरे देऊन हे केलं तर त्यांनी आपल्या भीतीपोटी त्यांचा हॅपीनेस कुठेतरी गमावून बसवते त्यांनी. मग आपण ओरडल्यावर त्यांनी शांतच राहणार आहे. मग आपण शांततेने त्यांना रंगवायचं असेल तर रंगवू दे, टेन्शन घ्यायचं नाही. मस्तपैकी मी तुम्हाला एक प्रोडक्ट घेऊन आलेली आहे जे की वॉल आहे ते पूर्ण क्लीन करणार आहे. पेन्सिल आणि क्रायॉन असते त्याच्याने वगैरे किचाडते ते पूर्ण टोटली क्लीन होणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता अगदी पूर्णपणे बघा. तर हा जो व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्णपणे बघा. मी तुम्हाला ना दाखवते या प्रोडक्टने हे मी साफ कसे करते. हे जे आहे ते मॅजिकल इरेझर आहे. मी ऑनलाईन घेतलेलं आहे. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक कमेंट करा. आणि इंस्टाग्रामचं सुद्धा माझं पेज आहे. तर पद्मा भुरे म्हणून त्या इंस्टाग्रामवरती मी भरपूर सारे व्हिडिओज टाकत असते. तर ते तुम्ही जाऊन नक्कीच इंस्टाग्रामला भेट द्या. मी तिथे तुम्हाला लिंक शेअर करते जेणेकरून तुम्हालासुद्धा उपयोगाचं होईल हे प्रोडक्ट. हां, आणि मला म्हणायचं होतं की ज्या घराच्या भिंती रंगल्या नाही अशा त्या घरातल्या लेकरांचा आपण लहानपण हिरावून घेतलो असं म्हणू शकतो. कारण की लेकरं लहान आहे, त्यांनी काय करेल तर काही सांगता येत नाही. खेळणं आहे, आज ना उद्या ते लहान मोठे होणारच आहे, लहानच नाही राहणार आहे. म्हणून लेकरांना खेळत असेल तर हां ठीक आहे, व्यवस्थित म्हणजे ऐकलंयसुद्धा पाहिजे. पण एकदमच जास्त धाक देऊन आपण त्यांना काही करू शकत नाही. म्हणून हे बघा, आमच्या प्रिशाला मी कितीही सांगलं तरी ती ऐकत नाही. मग थोडंसं सांगलं तर ती ना ऐकते नाही करत थोडा वेळ पुरता आणि मग लगेच ती विसरून गेली की लगेच चालू होते, मी दिसलं वगैरे नाही तर. म्हणून मग बघा, मी तुम्हाला आता दाखवते आणि लाईव्ह रिझल्ट दाखवते. ते तर तुम्ही नक्कीच बघा. आणि जर फ्रेंड्स तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. हा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे. ज्यांच्याकडे छोटे लेकरं आहे आणि अशा भिंती रंगून आहे त्यांच्यासाठी तर फारच फार, त्यांना तुम्ही नक्कीच शेअर करा. तर चला मग मी तुम्हाला हे करून दाखवते. आणि हा व्हिडिओ कुठून बघत आहे तुम्ही मला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. आमच्या घरातल्या पूर्ण भिंती रंगलेल्या आहे. कुठे कुठे आहे, काय काय आहे ते मी तुम्हाला सगळं क्लीन करून दाखवते. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग एकदा ना मी तुम्हाला अशी दाखवून देते. बघा, हे पूर्ण ना पेन्सिल ने लिहिलेलं आहे आणि इथे क्रायन आहे त्याच्याने लिहिलेलं आहे. तर आत्ता बघा आणि नंतरसुद्धा मी दाखवणार आहे. तर तुम्हाला ते इथे कलर लागून दिसतच असेल. सगळ्यात आधी मी हे जे प्रोडक्ट आहे त्याची थोडी तुम्हाला माहिती देते आणि खोलूनसुद्धा दाखवते. तर तुम्ही नक्कीच बघा. हे मी खोललेलं आहे पण म्हणजे व्हिडिओसुद्धा केला होता, एक म्हणजे थोडक्यातच केला होता. ज्यांनी कोणी नसेल बघलं ना त्यांनी बघून म्हणजे ब्लॉग शूट केला मी आणि त्या ब्लॉगमध्ये थोडंच दाखवलं. पण आजच्या ह्याच्यातनं प्रॉपर असा व्हिडिओ करणार आहे मी. तर बघा, तुम्हाला दाखवते मी. हे जे प्रोडक्ट आहे ते ना हॅपी प्लॅनेटचं आहे. मग यांना आणि आम्ही दोघंही इंस्टाग्राम बघत होते ना तेव्हा मला दिसलं. तर मी म्हटलं यांना की अहो हे बुक करा ना, आपल्याला खूप जास्त कामी येईल. त्याच्यामुळे हे घेतलेलं आहे मी. हॅपी प्लॅनेटचं मॅजिक इरेझर आहे. तुम्ही हे सगळं वाचून वगैरे घेऊ शकता. नो स्क्रॅच पॉवरफुल मल्टी सरफेस क्लीनर आहे हे. तर बघा, मी ना तुम्हाला खोलून दाखवते हे. तर अशाने याच्यामध्ये हे बघू शकता 2 बॉक्स आलेले आहे आणि मी आता खोलून दाखवते. याच्यामध्ये इरेझर असते. तर इथे बघा, याच्यामधला मी एक इरेझर काढलेला आहे. तर हे असे बघू शकता तुम्ही. मस्तपैकी ना
अशा टाईपमधून ना हे इरेझर आहे, सॉफ्ट आहे, एकदम स्पंज असते ना त्याच्यासारखेच आहे. तर मी तुम्हाला हे यूज कसं करते ते सुद्धा करून टाकते. एक साईड रफ आहे आणि एक साईड सॉफ्ट आहे, तर दोन्हीकडूनही आपल्याला क्लीन करता येते. तर मी आधी रफ करून करणार आहे आणि नंतर हे. तर याच्यासाठी ना आपल्याला पाणी लागणार आहे एका बाउलमध्ये, किंवा तुम्ही बेसिनमधून आणि असं पिळून जसं नॉर्मली मी त्याच्यापेक्षा मी तुम्हाला बाउलमध्ये सांगून दाखवते. तर बघा, तर इथे बघा एक ना असं हे घेतलं, भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे मी आणि हे याच्यावरतीच नळ चालू केला होता मी. हे बघा, हे पाण्यामध्ये हे केलं आणि असं ना हाताने थोडंसं हे करून घ्यायचं आहे आणि बघा लागेल रिझल्ट बघा ना. मी तुम्हाला ना हे करून दाखवते. आपल्याला ना जोर लावून पुसून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे कसं झालेलं आहे. परत ना पाणी घ्यायचं आणि असं. आणि एक लक्षात ठेवा फ्रेंड्स, हे आहे पेनाचे आहे ना ते नाही जाणार, जे पेन आहे ना ते त्याचे नाही जाणार, क्रायॉन वगैरे असते त्याचे जाते. तुम्हाला दिसत असेल पूर्ण केलेलं आहे, पण थोडंसं ना असं प्रेस करून घ्यायचं, हलक्या हाताने थोडं दाबून करायचं आहे. तर इथे बघा किती पाणी ना असं कलरचं निघालेलं आहे. एक लक्षात ठेवा फ्रेंड्स, पेन असेल ना तर ते नाही जाणार. आमच्याकडे ना प्रिशा पेनानं सुद्धा लिहून ठेवलेली आहे. तर तुमच्याकडे जास्त लेकरं पेनाने वगैरे लिहत नाही, पण असं पेन्सिल क्रायॉन वगैरे आहे त्याच्यानं जास्त लिहितात. तर इथे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघले ना लाईव्ह रिझल्ट मी करून दाखवलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ना हे मॅजिक इरेझर ऑर्डर करा आणि तुमच्या घरच्या भिंतींना मस्तपैकी आधी जशी होती ना तसाच लुक द्या. आता हे जे आहे ना ते पेनानं केलेलं आहे प्रिशाने, एकदम छाई असते ना त्याच्याने हे निघते, पण एकदम असं खूप जास्त जोर लावावं लागते त्याच्यामुळेच. तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघा. मला एवढी गरमी होत आहे ना, फॅन नाही लावली याच्यासाठी की फॅनचा व्हिडिओमध्ये आवाज येते, त्याच्यामुळे मी फॅन नाही लावली, AC लावते म्हटलं, तर लाईट केलेली आहे आताच त्याच्यामुळे. तर बघा मी फ्रेंड्स, मी इरेझरनं तर पुसलेला आहे, पूर्ण गेलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. पण आपण एक असं कोरडं फडकं घ्यायचं आहे आणि त्याच्याने हे पुसून घ्यायचं आहे. ओलावा असते ना, ओल्याचे डाग पडतात, म्हणून ना हे वॉल अशी पुसून घ्यायचे आहे. तर बघा आधी कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे तुम्हाला दिसत आहे. बघू शकता फ्रेंड्स, इथे ना हे जे पेनाचे आहे डाग, पण जे क्रायॉन वगैरे आहे ना ते निघालेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, तुम्ही बघलेत ना जे मी तुम्हाला दाखवलं होतं प्रोडक्ट्स, तर ते कसं आहे, खूप जास्त युजफुल आहे. तर तुम्ही ना नक्कीच ऑर्डर करा आणि तुमच्या घरांना नवीन लुक द्या आणि लेकरांनासुद्धा खेळू द्या, कारण की त्यांचं हेच वय असते खेळायचं. मोठं झाल्यावर थोडी ना भिंती रंगवणार आहे किंवा आपण थोडी भिंती रंगवणार आहे. तर बघा हा ना छोटासा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरतील. तर खूप खूप जणांना शेअर करा आणि तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. बाय. Audio Jungle. Audio Jungle.